नागपूरच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये लोकप्रतिनिधी विरुद्ध अधिकारी असा संघर्ष नवा नाहीये, पण यावेळेचा वाद वेगळा आहे. कारण यामध्ये नाव आहे 4 वर्षांपूर्वी बदली झालेल्या एका अधिकाऱ्याचं. आणि हा मुद्दा अधिवेशनापूर्वीपासून आक्रमकपणे मांडत आहेत भाजप आमदार कृष्णा खोपडे. पूर्व नागपुरातील स्थानिक प्रश्नांना बाजूला ठेवून सलग 4 महिने खोपडे फक्त एकच नाव घेत आहेत, ते म्हणजे तुकाराम मुंडे. मग प्रश्न उभा राहतोय, खोपडे एवढे संतापलेले आहेत का? महाविकास आघाडीची सत्ता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त होते तुकाराम मुंडे. कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले मुंडे कोविड काळात त्यांच्या पद्धतीने कठोर उपाययोजना राबवू लागले. परिणामी महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपसोबत संघर्ष अनिवार्य झाला. महिनोन्महिने चर्चेत राहिलेला वाद मुंडेंविरुद्ध तत्कालीन महापौर संदीप जोशी. याच काळात मुंडेंकडे नागपूर स्मार्ट सिटी कंपनीच्या CEO पदाची जबाबदारी आली. काही जुनी देयके मंजूर झाल्यानंतर भाजप नेते पुन्हा आक्रमक झाले आणि कारवाईची मागणी करू लागले. यावर चौकशी झाली तर चौकशीमध्ये स्पष्ट निष्कर्ष निघालाय. नियुक्ती नियमानुसार देयके मुंडेंपूर्वीच्या कामाची, तर महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारी खोट्या. या सर्व वादामध्ये आमदार खोपडे कुठेच नव्हते. मग आता अचानक त्यांच्याकडून असा हल्लाबोल का? तर खरा मुद्दा समोर येतोय. खऱ्या वादाची मुळं नोकरी पुनर्बहाली या जुन्या प्रकरणात असल्याची माहिती पुढे येते. 1993 मध्ये 117 जणांची भरती नियमबाह्य ठरल्यानं सर्वांना कामावरून कमी, नंतर न्यायालयीन लढाई, मानवी कारणे आणि 89 कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती. काहींना सेवेचा लाभ तर काहींना नकार. ज्यांना नकार त्यांनी मागणी केली. फाईल वर्षानुवर्ष फिरली आणि शेवटी आली आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या टेबलावर. मुंडेंनी संपूर्ण नोंदी तपासल्या. काही बाबी कायदेशीर नियमांशी विसंगत असल्यानं त्यांनी मंजुरी नाकारली. आणि याच यादीत एक नाव होतं, ते म्हणजे आमदार कृष्णा खोपडेंच्या नातेवाईकांचं. याच कारणामुळे खोपडे संतापले अशा चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरतायत. दरम्यान सरकारने तुकाराम मुंडे यांच्या स्मार्ट सिटीवरील नियुक्तीला कार्योत्तर मान्यता देण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे मुंडेंना लक्ष्य करणाऱ्या नेत्यांचे राजकीय गणितच कोलमडू शकते. खोपडे ज्या मुद्द्यावर आक्रमक आहेत त्याच मुद्द्याला सरकारने वैधता दिल्यानं त्यांच्या भूमिकेची कोंडी होण्याची शक्यता मानली जाते. तुकाराम मुंडे आज नागपुरात नसले तरी त्यांच्या भोवतीची राजकीय संघर्ष दापलेला आहे. नागपूर पुन्हा एकदा पाहतोय लोकप्रतिनिधी विरुद्ध सनदी अधिकारी या संघर्षाचा पुनरुज्जीवन. नाटक जुनं आहे, मात्र पात्र नवी आहेत, पण वाद तितकाच तीव्र आहे. नागपूरमध्ये पुढचा अध्याय काय असेल? वाद शांत होणार की राजकीय ताप आणखी वाढणार? याकडे आता राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे डोळे लागले. सत्यवेद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नागपूर.